नेक्स्ट आपण स्टोरी म्हणजे ना माझा एक मित्र आहे. म्हणजे ही कोकणातली नाही, कोकणातली आपण पुन्हा येऊ कोकणामध्ये. एक मित्र आहे तो बाईक राईड खूप करतो. म्हणजे त्याचं नाव ओंकार आहे. त्याचं त्याचं नाव ओंकार आहे. हां, ओंकार पवार. हा आमचा कॉलेजचा मित्र म्हणजे आम्ही अकाउंट्समध्ये होतो तेव्हापासूनचा आमचा मित्र. आम्ही नुकतेच आता भेटलेलो मागच्या हप्त्यात. तेव्हा त्यांनी मला ही स्टोरी सांगितली. तो ना बाईक राईड खूप करतो. अ, जवळ-जवळ सगळीकडेच आणि खास करून ह्या स्टोरीसाठी बघायला गेलं तर ते 5 ज्योतिर्लिंग फिरलाय तो. हं. आता नुकताच जाऊन आला ओंकारेश्वर टेम्पलला, मध्य प्रदेश. तर तो जात होता. आता झालं कसं म्हणजे ओंकार, तो एक झाला, त्याची बाईक. त्याच्यामागे दुसरा मित्र आमचाच शुभम. हे दोघे एका बाईकवर होते. त्यांचा अजून एक मित्र होता सागर म्हणून. तर त्याची एक बाईक होती. म्हणजे हे तिघं 2 बाईक आणि जाता-जाता त्यांना अजून एक मिळाला, जो त्याच रूटवर तिकडेच चाललेला. यांचा मित्र नव्हता म्हणजे ओळखीचा नव्हता. अ, अनोळखीच होता. पण तो ह्यांच्यासोबतच होता. म्हणजे टोटल 4 झाले, 3 बाईक झाल्या. हं. तर हे चाललेत आणि ह्यांनी ऑलरेडी ना तिकडे त्या साईडला एक हॉटेल वगैरे असं बुक करून ठेवलेलं. कमी रेंटमध्ये वगैरे असं 1000-1500 काहीतरी असं. तर त्या हिशोबाने त्याच्याशी ते गेले. तिकडे त्यांना जाताना लेट झालं वगैरे, रात्र वगैरे झाली. रात्र झाली आणि पोहोचतायत ते. तर त्या हॉटेलमध्ये पोहोचले. हं. तर अचानक त्यांनी म्हणजे रेट वगैरे सांगितले, की बाबा 3,000-3,500. अचानक त्यांनी रेट वाढवला. त्यामुळे त्यांचं डिस्प्यूट वगैरे झालं तिकडनं. ही एक बॅक स्टोरी आहे, की बाबा मग त्याच्यावरनं ना त्यांनी आता रात्री 11, 11:30, 12 वाजत आलेत. हं. स्टेसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते स्टेसाठी शोधत होते इकडे-तिकडे. तर थोडं पुढे-पुढे असं आले शोधत आणि एक त्या हॉटेलमधून भांडण वगैरे करून आले ते बाहेर आणि ओमकारच्या मागे ना शुभम होता. म्हणजे बाईक राईडमध्ये तो त्याच्या मागे बसलेला. आता याची बाईक ना रॉयल एनफील्ड आहे आणि राईडला निघतो आपण तुला माहिती आहे. आपण मागे पूर्ण पॅक असं सगळं हं. हं. प्रॉपर करून निघतो रायडिंगसाठी. तर ते एक हेवी होतंच म्हणजे वजन होतं. बट बाईक चालवणाऱ्याला ना अनुभवी म्हणजे त्याला समजतंच, की बाबा एवढं वजन असून पण जेव्हा आपल्या बॅक सीटवर कोण बसतोय, आपल्याला फील होतं. जाणवतं. सस्पेन्शन जाणवतं, की बाबा बसलाय माणूस आणि कंटिन्यू तो हेवी आणि चालवताना सुद्धा समजतं, की बाबा मागे कोणतरी बॅक सीट आहे. तर चा हे सगळे आले बाहेर. हा म्हणाला शुभमला म्हणजे सागर पण होता त्याच्या बाईकवर. शुभमला म्हणाला, "बस आपण जाऊ पुढे जरा बघू." हं. ट्रॅफिक थोडीशी होती. थोडीशी गाडी हलवायला लागत होती. आपण पुढे जाऊन थांबवू. तो म्हणाला शुभमला, "बस." आता याला ना बसल्यासारखं जाणवलं. त्याला असं वाटलं शुभम बसलाय हं. आणि हा निघाला पुढे. निघाला. त्याला अजूनही याच ह्याच्यामध्ये आहे, की शुभम मागे बसलाय. तो शुभमशी बोलतोय, गप्पा वगैरे मारतोय, बोलतोय. हॉटेलवाल्याला शिव्या देतोय वगैरे. ते त्यांचं भांडण वगैरे झालंय ते डिस्कस करतोय. आणि रात्री 11:30-12ची गोष्ट. रस्ता सुमसाम. कारण तो ज्या हॉटेलपासून त्या टेम्पलसाठी म्हणजे जो रस्ता आहे तो सुमसाम होता. एखाद दुसरा असेल तर काही छोटं-मोठं हॉटेल ते सुद्धा रस्त्याच्या एका साईडला, दुसरी साईड खाली वगैरे असं. बाकी गाडी नाही रस्त्याला, हे एकटेच. हं. आणि हा डिस्कस करतोय ह्याच्याशी. पुढे जाऊन ना हा म्हणाला ना जसं ट्रॅफिकसाठी म्हणजे इकडे त्यांनी थांबवलेलं. पण पुढे जवळ त्यांनी 4-5 मिनिटं चालवली. 4-5 मिनिटात आपल्या बाईकवर खूप अंतर होतं. हा पुढे जाऊन थांबला मग आणि एक माणूस त्याला भेटला आणि तो त्याला विचारतोय, "तुम्ही स्टेसाठी काय शोधताय का? रूम वगैरे शोधताय का?" आणि तो माणूस तुला माहिती आहे, ओंकारशी पण आय कॉन्टॅक्ट करतोय, त्याच्या मागे पण आय कॉन्टॅक्ट करतोय. म्हणजे दोघांशी दोघांशी करतोय. बोलतोय. असं पण नाही की रँडमली मागे बघतोय. आपण समजतं की बाबा मी आता तुझ्याकडे बघतोय, तुझ्या मागे जर कोण असेल मी त्याच्याकडे बघणार. समजतं आय कॉन्टॅक्ट. पवारला पण समजलं ओंकारला, की बाबा हा बघतोय दोघांकडे आणि दोघांना विचारतोय, "तुम्हाला दोघांना हवी आहे का?" बरं हे ह्यांनी ओंकारने एकटीच बाईक आणली आहे. तो सागर जो दुसरी बाईक होता आणि तो अजून एक मित्र होता रँडम मिळालेला. ते तिकडेच आहेत. त्या हॉटेलच्या इकडेच आहेत. आणि हा एकटाच बाईक घेऊन आलाय. ह्याला वाटलं शुभम ह्याच्या मागे आहे आणि तो माणूस या दोघांना आय कॉन्टॅक्ट करून विचारतोय. तर त्याला म्हटलं असेल मागे म्हणून विचारतोय. बरं ते झालं. नंतर मग परत पुढे निघाला आणि आपण कसं बाईकवरनं मागे समजलो, एक हेवी तर समजतंच, मागे बसलाय. पण आपण जो बॅक सीट बसतो त्याचे पाय पण हे गुडघे असतात ते चालवण्याला समजतात, की कारण त्याला ते लागलेले असतात किंवा पाय पण समजतो. आणि ओंकारला ना सवय आहे. म्हणजे मी जरी त्या मागे बसलो ना, तरी तो मला पण किंवा असं टॅप करतो मागे. एक हात मागे करून असा पायाला टॅप करतो. बोलता-बिलताना, डिस्कस करताना, कधी आपण मान मागे वळवून. तर हा ना ह्याने नोटीस केलं, की बाबा शुभम उत्तर का नाही देत आहे? बोलतोय मी एकटाच शुभमशी. बराच वेळ झाला. 4-5 मिनिटाच्या वर झालं. मी शुभमशी बोलतोय. शुभम का नाही बोलत आहे? मग त्याने मागे असा टॅप करायला हात लावला. हात लावतोय शुभम
शुभम कुठे आहे? शुभमच नाही. बापरे. आणि त्याने म्हटलं शुभम शुभम नाही. त्यांनी रस्त्याच्या गाड्याला साईडला गाडी लावली. बघतोय मागे कोण नाही. ऑलरेडी तो माणूस भेटून गेला आहे, जो दोघांशी आहे कॉन्टॅक्ट करून विचारतोय. जो विचारतोय तुम्हाला दोघांना रूम पाहिजे का? त्याला 2 जण दिसले. 2 जण दिसत आहेत, कारण तो दोघांशी बोलतोय. आहे ॲक्च्युली गाडीवर एकटाच ओंकार. आणि असं झालं, त्यांनी थांबला. त्यांनी मोबाईल काढायला असा घेतला, तेवढ्यातच त्याला रिंग वाजली. जॅकेट वगैरे घातले, बाईक राईड करताना जे असतात त्यांचा जॅकेटमधून मोबाईल काढतोय. शुभमचा कॉल. शुभमचा कॉल. शुभम पण मागे नाही, शुभमचा कॉल. आणि नंतर मग ह्यांच्यात म्हणजे आता हे मित्र तुला माहिती आहे म्हणजे असे बोलण्यामध्ये, अरे बोलतो तू पुढे गेलासच का? तो सुद्धा मला सोडून, मी त्याच हॉटेलच्या इथे आहे. सागरसुद्धा माझ्यासोबतच आहे, त्याची पण बाईक इथेच आहे. तर तू का पुढे गेला? तो बोलतो मग त्यांनी ते बोलणं वगैरे झालं. परत मागे फिरले, म्हणजे ओंकार गेला मागे. त्याला विचारतोय, अरे मी तुला बस बोललो, मला वाटलं तू बसलास. आणि मला लिटरली फील झालं की बाबा माझ्या मागे कोणतरी बसलंय. तरी पण म्हणजे समजू शकतो की बाबा कुठली एंटिटी कसं काय. आणि ह्या फिरत्या एंटिटी म्हणजे मोस्टली ना याच्यामध्ये म्हणजे एक्सपिरियन्सवरून किंवा समजण्यावरून, ऐकण्यावरून, लहानपणापासून आमच्या ब्लड लाईनमध्येच तुला ती पण एक कनेक्टिंग म्हणजे येईलच ते. काय काय एंटिटी अशा असतात की ज्या हार्म करतात. काय काय अशा असतात ना, म्हणजे आपण कसं माणसामध्ये काय काय खोडकळ माणसं असतात, खोडकळ मुलगा असतो, पोरं असतात. तसे काय काय टाईपच्या एंटिटी असतात, फिरते वारे असतात. तर त्यांना आपण फिरते वारे वगैरे असं म्हणू शकतो. हार्म नाही करत, असेच फक्त भटकत असतात ते. आणि त्याच रूटला भटकत असतात. तर त्या टाईपचेच काय काय असतात. मग त्यानंतर कधी ओमकार एकटा राईडला गेला की नाही? एकटा तर नाही जात, त्याचा ग्रुप वगैरे बाईक राईडवाल्यांचा जातोच. आणि मोस्टली, आणि असं पण नाही की बाबा हा शुभम पहिल्यांदा त्याच्यासोबत राईडला गेलाय. 5 ज्योतिर्लिंग फिरलेत ते. याच्या आधी बऱ्याच राईड केल्यात त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर. एक्सपिरियन्स्ड रायडर आहे तो एकदम. एक्सपिरियन्स्ड आहे. तर असं या एंटिटीजचं म्हणजे तू फील करशील किंवा एक्सपिरियन्स करशील ना तुला म्हणजे. आणि आता रिसेंटली एक भय म्हणून एक आली गौरव Web series तिवारीवर आली. web. हां, हां, हां. ती इतकी प्रचंड आवडली ना, म्हणजे मी तर म्हणतो की लिटरली असं भूताच्या प्रेमात कोण पडेल ना, तर ते अशी वेब सिरीज आहे. बापरे. म्हणजे लिटरली तसं मी एक डिफाईन करतोस. डिफाईन करू शकतो, म्हणू शकतो आपण. कारण हॉरर तर भयंकर बघितल्यात. आणि याच स्टोरीला एक कनेक्टिंग ना, एक कोकणातलीच अजून एक स्टोरी आहे माझ्या मामे भावासोबत. तर त्याचं नाव युवराज शिंदे. माझाच मामे भाऊ, थोडासा माझ्यापेक्षा वयाने लहान. आता आमचं गाव आहे ना, आपण पूर तालुक्यामध्ये गाव आहे. 3 किलोमीटर असं साधारण अंतर आहे गावागावामध्ये. तर हा माझा मामे भाऊ आहे ना, हा पण अगदी लहानपणापासून गावीच राहिला आहे. अगदी घाबरत नाही, अजिबात काय नाही. असेल त्याच्या 11वी-12वीच्याच आसपासची गोष्ट असेल त्याच्या. इकडनं हा बाईक घेऊन ना पलीकडच्या गावात गेला. त्या मित्रांना भेटायला असेल किंवा कुठल्या कामासाठी वगैरे गेला. रात्रीचा बाईक घेऊन गेला, पलीकडच्या गावातनं निघाला तो. गावाच्या एंट्रन्सला जो गेट लागतो ना, तिथे आपण गाड्या वगैरे थांबतो. कारण वरती मग असं ते पायवाटासारखं मग जातं, गाड्या जात नाहीत वरती. बाईक जरी जाते, पण बाईक त्यांनी थांबवली खालीच. तर हा रिटर्न येत होता, झालं सगळं त्याचं. रिटर्न त्याला झाला, बराच वेळ झाला. आणि रिटर्न येताना ना, गाडी जशी त्यांनी स्टार्ट केली ना, त्याला अचानक फील झालं की मागे कोणतरी बसलं आहे. हा गेला आहे एकटाच, येतोय पण एकटाच बाईकवर. त्याला फील झालं की मागे कोणतरी बसलं आहे. आणि हा भीत अजिबात नाही. आणि त्यांनी मजा म्हणून, ह्याच्या आधीसुद्धा त्याचे एक्सपिरियन्स झाले, त्यामुळे त्यांनी त्यावेळेला काय मनातल्या मनात म्हटलं की बाबा बघू कोण आहे हा, बघू कुठपर्यंत येतो आणि कोण आहे तो, आपण ते पण बघू. तो बसला, त्याला फील झालं. रस्त्याने आपला येतोय, पलीकडच्या गावाचा पूल ब्रिज क्रॉस केला, रस्त्याने आला तो. आणि आमच्या गावाच्या खालती आहे ना, आमच्या गावापासून जवळजवळ 1 किलोमीटर खाली यावं लागतं. बस स्टॉप आहे तिथे. तिथे एक विहीर पण आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की भूतांची एंटिटीची काही काही त्यांची बाउंड्री लाईन असते. त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर ते जात नाहीत, येत नाहीत. तर तिकडे बसला. त्याला चालत येताना हेवी जाणवतं आहे मागे कोणतरी बसलं आहे. हेवी जाणवतं आहे. या विहिरीपर्यंत आला, आमच्या गावच्या बसस्टॉपच्या विहिरीपर्यंत. तिथून नंतर मग जवळजवळ 2-1 मिनटं आमचं ते पुढचं घर आहे. त्या विहिरीजवळ त्याला असं वाटलं की त्याची बाईक फ्री झाली. कोणतरी उतरलं, म्हणजे बसला होता ना ते उतरलं. तर
तो आला घरी आणि घरी येऊन सांगतोय की बाबा कोणतरी बसलेलं. मी बोललो बघू कोण आहे. नाही आला, उतरला तिथेच. भीत अजिबात कोण नाही. आणि ह्या एंटिटीज ज्या असतात ना, एकदम जसं म्हटलं काय काय खोडकळ असतात. हार्म करणाऱ्या हार्म करतात, नाही करणाऱ्या नाही करत. ते आपल्या येतात, जातात, भटकतात. तुम्हाला जाणवून देतात. तुम्ही हां आणि एक मी असं म्हणू शकेन म्हणजे कोट टाईप किंवा असं ना, या एंटिटीज आहेत ना आपल्या ह्याच्यावर फिअरवर घाबरतात. म्हणजे फ्रेश सोल असेल ना, लहान मुलं, खूप तरुणपणे मृत्यू झाले. तरुण नाही मृत्यू पण नाही म्हणू शकत. लहान लहान बाळ. मुलं आहेत. ती अच्छा. एकदम फ्रेश सोल आहे. म्हणजे त्यांच्यात ना पापाचं आपण काय म्हणू शकत एकदम काय म्हणतो आपण लहान मुलं देवाघरची फुलं आपण म्हणतो ना, कारण त्यांच्या मनात काहीच नसतं. सोल एकदम त्यांचं पवित्र असं त्या टाईपचं असतं. भूतांना ते खूप आवडतं. म्हणजे एंटिटीजला मग ती स्पिरिट कुठल्याही असो, डेमॉनिक असो किंवा कुठल्याही स्पिरिट असो, चांगल्या, वाईट, चांगल्यासुद्धा असतात, वाईटसुद्धा असतात. हे एक आहे म्हणजे की लहान बाळांना ते लवकर हां, त्यांच्यावर काय बोलू त्यांच्यावर ते लोक त्यांना दिसू शकतात किंवा ते दिसू लोक शकतात. त्यांना भास त्यांना करून देऊ दिसतात सुद्धा, फक्त त्यांना म्हणजे आता लहान आहेत, त्यामुळे त्यांना समजू नाही शकत की बाबा हे काय आहे? आणि म्हणून आपण खूपदा असे व्हिडिओज पण बघतो ना जिथे ते लहान बाळांना ते काहीतरी दाखवतायत. एक्झॅक्टली. प्राण्यांना वगैरे तर दिसतं ती वेगळी गोष्ट. प्राण्यांचा वेगळा झाला कुत्रा वगैरे. पण लहान मुलांना दिसतं कारण त्यांना ते समजत नाही की बाबा काय आहे. दिसतं एवढं खरं आहे. ते आपल्याला सांगू पण इच्छितात. सांगतात पण की पॉइंट करून की बाबा इकडे असं काहीतरी दिसतंय, जाणवतंय वगैरे. आपण लक्ष नाही देत. ॲक्चुअली दिलं पाहिजे. तर असं आणि असा अचानक रेकॉर्ड करते वेळी आमचा असं दरवाजा जोरात हे झाला. तर हे अशी इन्सिडेंट गावाला पण खूप झालेत. आम्ही हॉरर शो वगैरे बघतोय. मस्त एकदम रात्रीच्या टायमाला अचानक बाहेर डिश अँटिना होता. एक अचानक ह्याच्यावरनं आठवलं म्हणून सांगतो. डिश अँटिना होता अंगणाच्या कोपऱ्याला. तो अचानक खडखड झाला. थोडंसं इकडे फ्लिकर झाली टीव्हीवर. ते त्याच्या बाजूला आमचा स्टूल होता. आपले स्टूल गावचे मोठे असतात ना, ते स्टूल असे हे झाले. आम्हाला घरापर्यंत आवाज आला आतमध्ये आणि त्या फ्लिकरमध्ये इकडनं शो होता दॅट इज म्हणजे तो एक वेगळा पार्ट. म्हणजे ते होतंय तिकडे आणि इकडे अचानक टीव्हीवर फ्लिकर होऊन ती घोस्टचं जे हे होतं ते चेहरा पॉपअप झाला. म्हणजे जो शोचाच पार्ट होता त्यांच्या ज्या हॉरर शोचा तो पॉपअप झाला. असे हे गमतीशीर. नाही आणि तू जसं बोललास ना बाळांचं ते खूपदा होतं म्हणजे आपण गावी गेलोय किंवा तशा ठिकाणी आहे ना की जिथे आपण बोलतात की ह्या ठिकाणी जाऊ नये आणि त्या ठिकाणावरून आणलं म्हणजे खूप लहानपणी झालेलं म्हणजे माझी आई अशी बोलते की तुम्हाला भाऊ आहे लहान तर एकदा ते लोक कसे आपल्या गावाचे ते पायवाट असते ना एका गावाकडून दुसऱ्या रोड तर असतात पण बरोबर. पायवाट जवळ असते ना बरोबर. तर तर ते लोक एका गावातून दुसऱ्या गावात येत होते तर बोलले आता दुपार आहे गाडी कुठून येईल का पटकन आपण पोचू 15 मिनिटात तर ते त्या बाजूनी आले तर त्या बाजून जसेच आले ना घरी आले दुपारची वेळ होती 2:30-3 वाजले होते माझा भाऊ रडायला लागला जोर जोरात रडायला लागला आणि तो शांतच होईना म्हणजे ह्याच्या आधी पण आईला माहिती असतं ना की नक्की भूक लागली आहे किंवा त्रास होतोय किंवा ह्यानी शी केली आहे काही तो शांतच होईना काही कारण ते शांत होईना मग त्यानंतर त्याची ते दृष्ट वगैरे काढतो ना आपण नजर वगैरे काढली मग त्यानंतर तो शांत राहिला ह्याचं कारण नाही माहिती असतं ते. आपण म्हणतो, की म्हणजे आत्ताच्या मॉडर्न लाईफमध्ये आपण थोडंसं काय-काय जण म्हणतात, की बाबा याच्याने काय होत नाही, दृष्ट काढणं किंवा या अशा गोष्टी. एकदम एक्सटेंड लेव्हलला पण नाही म्हणू शकत, की बाबा एकदमच अंधश्रद्धा टाईप. पण ह्या ज्या काय-काय बेसिक असतात ना, श्रद्धा असते त्याच्यावर आपली. पण आपण नजर काढतो, त्या वर्क होतात म्हणजे. हां हां ते त्या ॲटलिस्ट ते रिअल असतात ना. हां म्हणजे आता जसं म्हटलं लहान मुलांचं, तसंच आपलंसुद्धा आहे. मोठी माणसं एकदा जर तू घाबरलास म्हणजे एंटिटी तुला जाणवली किंवा त्याने तुला घाबरवायचा प्रयत्न केला आणि तू घाबरलास. तर ते अजून ताबा करतील त्याच्यावर त्यांना तेच पाहिजे. ते आपल्या बॉडीला काहीच नाही करत. ते आपल्या माइंडवर जातात. तुझा माइंड एकदा तुझ्या हातातनं गेला, तुझ्या कंट्रोलमधून गेला आणि त्या माइंडवर त्याचं पोझिशन आलं, की बाबा तू घाबरलायस, खेळ खाल्लास.